विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अर्जुन स्टडी स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत, ते सुद्धा छान आणि सोप्या पद्धतीमध्ये. तर मित्रांनो, अजूनसुद्धा आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, कारण की आमच्या चॅनलवर इयत्ता 8वीच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायांचे व्हिडिओ दररोज अपलोड होत असतात. ते बघण्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर कुठली प्रतीक्षा न करता व्हिडिओला चालू करूयात. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. भारत सेवक समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. उत्तर: भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. मित्रांनो, तुम्ही ही रिकामी जागा किंवा प्रत्येक प्रश्न हा व्हिडिओ स्टॉप करून किंवा व्हिडिओची स्पीड 0.5x वर ठेवून सुद्धा लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला मदत होईल हळूहळू लिहिण्यास. मी व्हिडिओ फास्टमध्ये फॉरवर्ड करेल, त्यामुळे तुम्हाला लिहिण्यास अडचण येऊ शकते. तर चला दुसरा प्रश्न बघूयात. दुसरी रिकामी जागा आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे भरवण्यात आले. उत्तर: राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरवण्यात आले. 3. गीता रहस्य हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. उत्तर: गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. ब. नावे लिहा. 1. मवाळ नेते. उत्तर: मवाळ नेते गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 2. जहाल नेते. उत्तर: जहाल नेते लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक. 2. पुढील विधाने साकाराने स्पष्ट करा. 1. स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली. उत्तर: भारतातील अनेक विद्वानांनी आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर राघव भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी भारतीय संस्कृतीला सखोल अभ्यास केला. आपल्या प्राचीन समृद्ध वारसा लाभलेला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. 2. भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. उत्तर: जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत असे सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत हवे. परंतु राष्ट्रीय सभा ही शांततेच्या संधिशीर मार्गाने पुढे न्यावी असे काही पुढाकारांचे मत होते, तर काही पुढाऱ्यांचे मात्र स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मत होते. शांततेचा सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मावळ नेते होत. यावरून भारतीय राष्ट्रीय सभेत मावळ, जहाल असे 2 गट तयार झाले. 3. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. उत्तर: भारतीय राष्ट्रीय सभेने चळवळीत फूट पाडण्यासाठी तसेच हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने त्याला खतपाणी घातले. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. या फाळणीमागे हिंदू मुस्लिमात फूट पाडून स्वातंत्र्यता चळवळ दुर्बल करणे हा छुपा हेतू होता. 3. टिपा लिहा. 1. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. उत्तर: भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश
जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्रांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा. मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आपल्या चॅनलला व्ह्यूज येत आहेत. आणि तुम्हाला एकच विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ होईल तिथपर्यंत शेअर करा. आपल्या मित्रांना स्वाध्यायासाठी हे चॅनल सुचवा, त्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो. परंतु तुम्हाला काहीही लागत नाही, पैसे थोडंच लागतात. त्यासाठी फक्त एक सबस्क्राईब बटन दाबायचे. तर चला सबस्क्राईब. आता तुम्हाला दुसरा प्रश्न सांगतो. वनभंग चळवळ, याचे उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. त्यामुळे बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध स्तंभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा, महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. वनभंग चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केली. वनभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. 3. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. उत्तर: राष्ट्रीय सभेच्या 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. या अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. राष्ट्रीय चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेश वस्तू व मालावर बहिष्कार ही आपली पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी, असे अधिवेशनात ठरवण्यात आले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते. 4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 1. प्रशासकीय केंद्रीकरण. उत्तर: ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली. 2. आर्थिक शोषण. उत्तर: इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गांनी इंग्लंडकडे सुरू झाला. भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावणे, शेतसाऱ्याचे ओझे, सततचे दुष्काळ यांमुळे भारतीय शेतीचा कणा मोडला. पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. भांडवलदारांकडून कामगार वर्गाने शोषण होत होते.
मध्यमवर्गावर नवे कर लादले गेले. यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. 3. पाश्चात्य शिक्षण. उत्तर पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवतावाद, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्वाध्याय संपला आहे आणि आपला 6वा धडा हा पाठ संपला आहे. तरी सर्वांना विनंती आहे, जर अजूनसुद्धा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज नवनवीन स्वाध्यायांचा आणि शालेय पाठ्यक्रमाचा आनंद घ्या, शिका आणि अभ्यास करा. तर चला भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.